आले का भोपळ सुत्या कुठं आहे म्हणलं ते चौघ जण त्याला आवाज द्यायला गेलता ना तू आपल्या का त्याला संघ घेऊन यायचं असतं ना एकटाच आला म्हणलं तुले का आता सांग त्यासाठी म्हणलं आता आपण थांबतो का म्हणलं इथं अबे काय का माणूस होय का कोण होईल का तू तुला किती खेपले का मी सांगितले काय पा त्याला जाशील तर म्हणलं संघ आणजो तरी म्हणलं आणलं नाही तो काय करावं का तू आलं ते का आले वाटते हेच तर वाटते ते चौघ जण कोण आहे पण हे तर म्हणलं दोघच जण दिस लागले कोण होईन काय होत आपलं हे कोण होय रे तिकडे रे आपलं उत्तमराव आहे का हा आले का म्हणलं इकडे तुम्ही कोण होईन काय होत आवाज देत नाही काही नाही हे तर राजा काय होत हे तर मला चष्मा मला घरी भुलला का नाही त्याच्यानं मला काही दिसून नाही लागलं ना काय आता जाऊ द्या येतील कडे आता काय करता जाऊ द्या भोकात तिकडं अरे बबन्या काका राजा ते का माणसं होय का कोण होय राजा त्याला म्हणलं मी आवाज द्यायला गेलो किंवा समजा चला बा म्हणजे उकड खायला तुम्हाला बोलावलं बा हा म्हणते काय ते अबे उकड का तुला का बबन्या मामानच पाहिली का म्हणते हा आम्ही का खाल्ली नाही का म्हणते उकड म्हणलं राजा हे असे कोण बोलू लागले बा म्हणलं खाऊ ना बा काय झालं म्हणलं हे असे कोण म्हणू लागले बा अबे तर म्हणते तू कोणाला सांगू लागला म्हणते उकडची हा उकड म्हणलं तर बबन्या मामानच पाहिली का म्हणे मग असा झालो त्याच्या वगैरे म्हणलं हे पा ना माणूस किती राहा तुम्ही हा जिब्राला म्हणलं हे हलक्यात नका घेऊ मजाक नाही बा एवढा मारतो म्हणलं तुम्हाला हा कुत्र्यासारखा हा तेव्हा कुठे लपकलेत म्हणलं ते होते पिऊन अरे ते पिऊन आहे मग आपण पिऊन आहे का हा म्हणजे मला सैन्य झालं ते हो एक तर बेवढा माणूस म्हणलं जरासे सैन्य होत ना आणि त्यातल्या त्यात म्हणलं ते मावर गरम मुतलेत ना मग मी कसा काय सैन करून घेणार आहो मला आधीच माहित होतं हे असं होणार आहे म्हणून हे लोक लायकीच्या नाहीत ना येण्याचे म्हणलं पार्टी प्लॅन केली आहे याच्यासाठी केली होती यायला का मटण खायचं राहते का हा यायला म्हणलं फक्त दारू प्यायची होती ना आणि इथं म्हणलं चांगलं करायचा होता हा म्हणजे असं होतं ना ते आम्हाला माहित आहे ना हिम्मतराव तसं नाही ते तुमच्या लक्षात नाही येत म्हणलं त्याचा जरा अलगच गेम चालू आहे हो ते म्हणलं आता आग लावणं चालू आहे ना हो जरा चुगल्या करणं चालू आहे म्हणलं 2 पार्टिशन करणं चालू आहे ना हो आता येते म्हणलं माझ्या लक्षात पण काय करता पण म्हणलं मेन माणूस कोण आहे मनातला आग लावणारा हो हे माझ्यासमोर म्हणलं आणखी याच आहे ना आता म्हणलं म्हणजे होय विषय आपल्या बबण्याचाच बबण्याला म्हणलं एखादा सांगतो मी म्हणजे नेमकं काय झालं आणि काय नाही तर हो आता बबण्याला फक्त म्हणलं समजून घ्या हा आता मी म्हणलं तिथं होतं ना बसून म्हणलं नाही झालं गड्या सैन हा मी चालला आलो म्हणलं इकडं म्हणलं हे पा तुमच्या कोणत्या चुकल्या आहेत म्हणलं तुम्ही करत राहा बाबा हा मला जाऊ द्या म्हणलं बा म्हणजे काहून का मला भूक लागली हो मला तर जेवण करायला लागणार बा आजचाच आहे का नेहमीच आहे म्हणून तर म्हणलं आपण हे पा अशा पार्टीत नेहमी यायला नसतो पाहत ना आता असं वाटलं बा चला महिना 1.5 महिना बा आपण मटण खाल्लं नाही चला बा आता 4 चौकात म्हणलं तेवढंच 2 पिसं म्हणलं बा शिल्लक जाते त्याच्यानं म्हणलं आपण आलो होतो काय बरं झालं तसंच ना म्हणजे येईले वाद केल्याशिवाय गमते का गमतच नाही ना हो येईले म्हणलं चुई म्हणलं सुट्टीदार पार्टी म्हणलं दराची म्हणलं दारू पोटात गेली की बस यायला पाहिजे म्हणलं भांडाले हो जरा भांडायला पाहिजे ना यायले अरे ती हा माया बिन लेका उत्तम लेका एवढा म्हणलं अजून काय असेल लेका एवढं वाटलं नव्हतं मला लेका म्हणजे लहान नाही झाली याची म्हणजे कायसाठी बोलला म्हणते ते मला हा कायसाठी होय थांब येऊ दे ना दिले अबे नाही म्हणलं असा उभा सोडत नेला म्हणलं खालून वरे तर मला म्हणलं तू नावाचा म्हणलं बबण्यास नाही आपले काय म्हणलं कोणालाच मागा लागतील लेका हा एवढा शांत माणूस लेका म्हणलं मी कोणाला लेका ब्र शब्दानं बोलत नाही आणि हे म्हणलं माया म्हणलं का माघारी धुणं लागली हा थांब येऊ दे दिले आता ते आहे मी हा कुठे आहे ते बबन्या ह्या बहीणचा बबन्या मारला लेका काय म्हणलं म्हणतो अरे काय म्हणलं म्हणतो आम्ही का मटण खाल्लं नाही काही ह्या लेका चालिये ये बरं मैदानात तू आज तुला पाहतोस म्हणलं नाही आज तुला पाहतोस ना आला का उत्तम तू चल ये बरं मैदानात मी असा घेतो जय का लाकूड लेका भोसूरच्या थांब तुले दाखवतो ना तुले अबे उत्तम अबे राहू दे ना कायले भांडणाची काय करता राजा हा जाऊ दे बरं ऐक म्हणलं हे बा तुला समजावून सांगू लागलो मी हा एवढा पस्तावशील ना तू मजाक नाही हा भांडण करू नको ऐक म्हणलं मला हा लेका तुला किती म्हणलं समजावून सांगितलं तर म्हणलं लेका तू ऐकत नाही हा सांगा म्हणलं तुला करावं काय हा अबे ऐक लेका भांडण करून म्हणलं मजा नाही आहे हा अबे सुखातले लेका दुखात नको घालू ना हा चाल बे गणपत तू काय लेका हलक्यात घेऊ लागला का बे हा आम्ही काय भेटतो का म्हणलं त्याला अरे तो बापल्याला भेटतो का म्हणलं आम्ही हो पैसे सुद्धा का तू निघतं का कसं म्हणतं का याच्यात देऊ का पहिले याच्यात द्या बरं याच्याच पहिले हा ना भोसूर चल हा ना हा एवढा का विचार करायला लागतं का लगे झालं बयकली आजची पार्टी काही जेवण होत नाही या चला घराकडे जावं आता काही मजा नाही या मस्त घरचं काय ते बेसन भाकर आपली खाव आणि मस्त शांत राहाव अरे हे इना कारण केली बा पार्टी काय करावं आता म्हणजे हे याचं कामच नव्हतं ना काही कामच नव्हतं म्हणलं याचं का बे रंग्या ते गेला का म्हणलं गणपतराव हा अबे मला माहित आहे ना ते बबन्या कोण आहे म्हणून हा अबे आपल्याला का म्हणलं का लक्षात नाही येत का हा आपल्या संग मस्त लेखा दारू पिऊ लागला आणि इकडच्या गोष्टी म्हणलं तिकडे करते ना ते हा आपण लिखाण माहित आहे ना आता हे कसं आहे आपल्याला म्हणजे म्हणता नसते जाऊ द्या बा म्हणून ते मला का दारू प्यायचं नाटक केलं आणि दारूत म्हणलं हे बा मस्त बोलून दिलं हा तसंच राहते ते उत्तमराव दिसते तसं नसते म्हणून तर जग फसते राजा हा आपण म्हणलं त्या गणपतरावला आपला संघ आहे म्हणून समजत जाव
पण ते राजा बबण्याचा माणूस होय, तुम्ही काही म्हणा बा. हो म्हणजे त्याला बबण्याच्या विषयी म्हणलं जरासे बोललेलं सैन नाही झालं ना. हा कसा बाबर म्हणजे कसा तनक्याने गेला त्या, तुम्ही तुमचं पाहा भोकात जा म्हणजे मी जेवतो घरी जातो म्हणे. हा म्हणजे सांगा एवढं म्हणलं तुम्हाला ते बोलला राजा बबण्या, म्हणलं येले काही पाणीच नाही आला, येले म्हणलं काहीच पाणी नाही आला. अरे उत्तमराव, आपण जेव्हा म्हणलं इकडे दारू प्यायला येऊ लागलो होतो, अरे तेव्हा म्हणलं त्याला बबण्यानं खुणावलं ना, यायचा संघ जाय म्हणून. हा मला माहिती ना, अरे ते जरी म्हणलं हे पा आपल्यात राहायचं ना, पण म्हणलं बबण्याला निकाल खबरा देते म्हणलं ते. हो इकडचा निकाल म्हणलं काय होते काय नाही समजा, आणि म्हणजे आपण बबण्याविषयी काय काय बोलतो हे म्हणलं ते बबण्याला निकाल जाऊन सांगते ना. हा आता म्हणलं त्यात निकाल आपल्या माणसं नाहीत का, आपल्या माणसं नाहीत का म्हणलं, ते आपल्याला म्हणलं निकाल इकडे येऊन सांगतात ना. समजले का मारत्या, हे तर म्हणलं का आपल्याकडूनच बोलू लागले मायाची कटकट. म्हणजे जी गोष्ट आपल्याला करायची आहे ती गोष्ट वसूलचं आता म्हणलं याच्या खांद्यावर बंदूक ठेवून करून घ्यायला लागल. अरे उत्तमराव, तुम्हाला एक सांगू का, ते गणपतराव म्हणलं बबण्यानं सोडलेलं तागावरचं वगारू आहे ना, हा ते म्हणलं म्हणजे आपण समजा बबण्याविषयी कोणकोणते प्लॅन करतो ते म्हणलं ते त्याला निकाल जाऊन सांगते ना. आपण म्हणतो साला बबण्या एवढा हुशार कसा काय, अरे बबण्या राजा नाकावरची माशीने आणत ना. बबण्याला म्हणलं सुतार आहे का, सुतार आहे का म्हणलं, तरी बा ते आपल्या प्लॅन मधून वाचते कसा काय हे तिला सांगते ना. गणपतराव म्हणलं त्याचा कानावर निकाल जाऊन टाकते ना, आणि काय फत्र म्हणलं ते आपलं अटकणार आहे बबण्या आपल्या आहेत. त्याचा गेम बसवतो मारते मी, थांब जरासा. पण ते कसं आहे आता, म्हणजे इलेक्शन होईपर्यंत आपल्याला म्हणलं पहा कोणाला असं बोलता नाही येत. आता त्याला म्हणलं मी रागात मारणी तेवढं खाऊन बोललो माहित आहे का, काहून की बा म्हणजे त्यानं जास्त नाही खडा केला पाहिजे आपला. हो म्हणजे त्याच्या मनात मी उत्तमरावचं भाऊ काय म्हटलं पाहिजे ना. हा त्याला काय काय असं सोडतो का मी, असं सोडतो का म्हणलं. जसं इलेक्शन होते रे होते, सर्वात पहिले म्हणलं या बबण्याच्या आणि बाबू हे पाया गणपतरावच्या मागा लागतो म्हणलं. हात धुवून काय अंग धुवून मागा लागतो म्हणलं यायच्या. उत्तमराव, बबन मामानं म्हणलं तुमच्या चौका जण आले ते मटणाची उकळ खायला बोलावलं म्हणलं. हो त्यानं म्हणलं तुमच्या ते 4-5 प्लेटा काढून ठेवला तर तुम्हाला बोलावतं म्हणलं, ते पहिले उकळ खाऊन घ्या म्हणते आणि समजा मग जेवण करता म्हणते. का बे हो चिपऱ्या, गोपाई सुधारले का ते उकळ का म्हणलं तो का बबन मामानच पाहिली का बे, बबन मामानच पाहिली का म्हणलं, खाऊन आम्ही काही खाल्लीच नाही का उकळ. मोठा सांगू लागला का बबन मामानं ते उकळ खायला बोलावलं म्हणून. हा चटकन निघ म्हणलं, पण मारत बशी म्हणलं बाबू तुला. हा चालली निघ भो सूट झाले का भोपाय सूट आहे निकाल लेखा तुम्ही त्या बबण्याकून. हा ना मला माहित नाही का निकाल म्हणलं तुम्ही मिसाले म्हणलं त्या बबण्याकून. हो तर अरे कुकडे नको बोलत जाऊ का उत्तम मामा, त्या तुमच्या दुश्मनीचं म्हणलं आम्हाला काय करायला लागते, तुम्ही म्हणलं एकमेकाला कापून टाका म्हणलं मारून टाका, आम्हाला काही नाही करायला लागत ना. जेवढं काम म्हणलं मला सांगितलं तेवढं काम म्हणलं मला मी करू लागलो. हा तुम्हाला म्हणलं येणं असं तर या, नाही तर म्हणलं येऊ नका. शिल्लकच्या गोष्टी काय म्हणलं लावता, हा शिल्लकच्या गोष्टी काय लावू लागले. तुमच्या भांडणाचं म्हणलं काय ते तुम्ही पाहून घ्या ना. हो मी येत नाही ते नाही मी सांगून देतो, येत नाही म्हणतो. हा खाऊन घ्या लावतो त्याने ते पाहते पाय. अबे खाऊन नको घ्या लावू ना, येतो ना आम्ही उकळ खायला म्हणलं, येतो ना आम्ही उकळ खायला काही नाही म्हणू लागलो. उकळ खायला आम्हाला म्हणलं याच आहे, पण म्हणलं ते उकळ का तो का बबन मामानच पाहिजे का बा तुला मी असं म्हणू लागलो. बरं मी काय म्हणतो हे बा जिबऱ्या समोर जाय म्हणलं, आणि आमच्या म्हणलं 4 प्लेट आहे ना हे वाला ठेवून दे म्हणलं. हो त्यात मी कोण हात नाही घातला पाहिजे का. हा मग हो सोड झालं का, हो जेवताना म्हणलं काही पीस नाही येत ना हिशावर. हा जा बरं लवकर, होय समोर म्हणलं तू खाऊन झालं निघाली आकर. हा नाही घेतो ना आम्ही खाऊन घेतो ना. एवढाच म्हणलं तुम्हाला तनका आला असं म्हणलं खाऊ नका ना मग तेवढी उकळ. हा सांगू लागलेलं का बबन मामानाच मटण पाहिलं का, खाल्लं होतं की बकऱ्याचं मटण खाल्लं होतं का. हा निरा बायला खाणारे माणसं तुम्ही. हा आणि इथे येऊन म्हणलं रंगबाया करू लागलं राजा, 5ची पितान म्हणलं 10ची आगात आणता का. झिपऱ्या जा ना तू, तुला समजत नाही का लागा. अबे उत्तमराव का पिऊन आहे ना, तुला काय पा किती काय म्हणलं समजावून सांगा बा, पोट्ट म्हणलं लय अगं आहे बा तू, खरंच अगं आहे बा तू. जातं का कसं म्हणतं म्हणलं झिपऱ्या आहे पा, मी बा तुला म्हणलं बदा मारत बसीन बरं. हा मग म्हणशील की मग खाऊन मारलं म्हणून. हा का होय रंग्या काका, का होय म्हणलं रंगबाजा करू लागला का, जास्तचा रंगबाजा म्हणलं मला पटत नाही बरं. हा त्या दिवसचा मार्का भुलला का तू, भुलला का म्हणलं त्या दिवसचा मार्का. आपल्याला का एका मळ्याचा लढला ना तू आम्हाला सोडून द्या म्हणून. हा तरी म्हणलं तुला मार्का चालूच होता ना. हा हो ना लेका, अबे तुम्हाला म्हणलं प्रेमानं बोलतो तुम्ही का हलक्यात घेऊ लागले का, हलक्यात घेता का म्हणलं का. हा घोयसू मारीन म्हणलं का त्या दिवस. हा माणूस किती राहतं म्हणलं आपल्या सांगा, माणूस किती म्हणलं तुम्हाला मी आवाज द्यायला आलतो ना. हा उकळ खायला चाला म्हणून त्या बबने काय करता मला काय सांगता बे, मला काय सांगता मला तुम्ही तुमच्या पायात बघा ना. झिपऱ्या जाऊ दे ना झिपऱ्या, तुला काय पा अबे मोठे आहे ना तो अपेक्षा असं का बोलू नाही का. अबे ते म्हणलं आता पिऊन आहे ना, पिणारा माणूस म्हणलं कसं बोलते तुला समजत नाही का, समजून घ्या तुला का समजदार नाही का तू. हा बरं मी काय म्हणतो हे बा समोर जाय म्हणलं तू, आणि तेवढा 4 प्लेट म्हणलं हे बा आला काढून ठेव. हे बा आम्ही आलोच ना 5 मिनिटात म्हणलं ते बा तुला मागास येतो ना. हा पहिले म्हणलं ते खाऊन घ्या, मग आपलं समजा आता भाजीत म्हणलं पिस भेटो का नाही भेटो, मग उकळ खाल्ली म्हणजे बरं राहायचं आपलं. हे पा सरपंच तुम्ही सांगितलं म्हणून चाललं म्हणलं हे पा, नाही तर या दोघा तिघाच्या मनानं म्हणलं हे पा मला हे नाही ऐकत ना. हो ऐकतच नाही म्हणलं आपण, म्हणजे आपल्याला ते गरम बोललेलं म्हणलं जमतच नाही ना. अरे बा प्रेमानं कोणते काम होते ना, मग मी म्हणतो गरम बोलायचं काही काम आहे का. हा काही काम आहे का म्हणलं, होणं जाणं म्हणलं काही नाही, भाजला पापड म्हणलं नाही होत ना गोष्टी म्हणलं मी ना अपायातल्या गोष्टी करते का. अबे सुधारले का. हो हा मिशा काढून मारी म्हणले का. हा भो पैसे होते लेखाचे. हो जाय बरं तू समोर. बचावला लय बचावला म्हणलं हे मायातून.
हे जर म्हणलं आणखी 5 मिनिटं काय थांबला असता ना सरपंच झालं, याला मला जिता काढला असता ना, आता जित्ता काढला असता मला जित्ता. हो मला राग म्हणलं बा एवढा खराब आहे ना, पण हे म्हणलं पया लागून मला हे नाही समजलं ना. याला हे बा मी आता धरूच लागलो होतो म्हणलं, याच्यावर का झडप टाकली असती ना, हे पा हे मला डायरेक्ट मेलाच असताना. आणि उत्तमराव हेले जर म्हणलं तो नसतं धरलं ना, तर म्या म्हणलं हे पहा हे बॉटल मला त्या डोक्यात फोडली असती. हो मला राग म्हणलं हे पा तुला माहीतच नाही म्हणलं. हो संध्याकाळचा मला एवढा राग येते. हा मी म्हणलं कोणाशी ऐकत नसतो म्हणलं. मग हो हा बरं मी काय म्हणतो आता मा पोटाला लागली म्हणलं भूक, आपण एक काम करू म्हणलं, तेवढीचे पहिले उकळ आहे ते उकळ पहिले खाऊन घेऊ ना. हे तर म्हणलं तिथं आहे पण निकाल राखेच. हो आपल्यासाठी म्हणलं काहीच देणार. बरं चला चला बरं पहिले तिकडं. का बे मारत्या ते खालचे म्हणलं भांडणं कायचे होईल का? अबे का भांडणं करता का, मजाक करता का? हा कालचं लेका ना जेवण झालं ना काही लेका हेटले का तुम्हाला का समजत नाही म्हणलं. ते आग कोण लावली सांग बरं तू. हा आज मला 100% म्हणलं तो डाऊट आहे ना. अबे पक्याले का मुखा बस उपाय सुद्धा का. हा अबे हे काम म्हणलं आपल्याला करावंच लागते ना. हा गावातल्या का मग का शांतता राहू देतं का? हा गावात म्हणलं असं एखादं असं फळक मॅटर म्हणलं कोणतं तरी लागन ना बयार थुतरा चाले का. हा हे पा आता एक काम करा म्हणलं, आपण जाऊ म्हणलं पहिले आता उत्तमरावच्या घरी जाऊ. हो आणि उत्तमरावले म्हणलं मस्त समजावून सांगू म्हणजे पा हे बघण्याचं मनात जमलं नाही हो तर मला असं मनात लागत हे ते समजा असं तिला अरमान सांगून देऊ ना. हो आणि पा अरमान म्हणलं आग लावून देऊ. बरं मी काय म्हणतो पहिले म्हणलं उत्तमच्या घरी चालतं का बबनच्या घरी चालतं म्हणलं. हा माया तर म्हणणं आहे पहिले उत्तमच्या घरी चालाव, उत्तमची म्हणलं अरमान देऊ ना आग लावून. काल म्हणलं हे ते जास्त पिला होता ना, मी त्याला मुद्दामच जास्त पाजली. हो आता माया म्हणा काल आलतं म्हणा लक्षात नाही, पण हे बाय काम करू ना. हा आता म्हणलं आपल्या गावात जे मोठा प्रोग्राम आहे त्यात मी म्हणते आता समजा उत्तमचं म्हणणं आहे की बा समजा गौतमी पाटील आणाची आणि बबनाचं म्हणणं आहे का समजा कीर्तनकार आणाचा, तर याच्यात म्हणलं आपण चांगली जुगलबंदी देऊन लावून. हो म्हणजे कसं आहे की समजा येईल समजलं पाहिजे ना, हे कसे लोकांचे भांडण लावून देते. मग आता आपण यायचे भांडण देऊन लावून. अबे पण लेखा भोपाई सुते हो, मी काय म्हणतोय पा कोणाला लेखा कानोकान खबर नाही झाली पाहिजे, नाही तर बस म्हणलं हे पुरं गाव लेखा आहे पा आपलाच पिसार काढते म्हणलं. मग आता काहून की म्हणजे हे आहे ना इलेक्शन आहे ना, आणि इलेक्शनचं म्हणलं पा हे जे आहे ना उत्तमराव म्हणजे हे जरा ऍक्टिव्ह आहे ना. हो इलेक्शनचा ना म्हणलं असा फायदा घेऊ आणि ते आपल्यावर म्हणलं लय लवकर भरोसा करते ना. हो त्याला सांगायचं आहे पा इलेक्शन मध्ये म्हणा हे आपलं काय म्हणते ते आपलं लोक म्हणा आपल्याला अलगच काढ लागते म्हणा, नाही तर ते निकाल लोक फोडतं म्हणा बबन्या. हो असं सांगून द्यायचं, मग बाकीचं काम होतं हेच करते ना, बाकीचं काम उत्तमरावच करते ना. मग कोणाला माहित होते का? काही माहित नाही होत म्हणलं. झालं तर म्हणलं इथं कोणाचा भेव आहे का? हा इथं का कोणाला का भ्याच आहे का? कोणाचे खाऊ नाही म्हणलं आपण. हा आपण आपलं काम करू लागलो, आपण म्हणलं आपलं काम करायचं. आणि कसं आहे कोणापाशी म्हणलं विषय नाही काढायचा, थोडंसं म्हणलं चुपचाप राहायचं ना. हा आपण म्हणलं चुपचाप राहिलो तर काही बयकते का? काही बयकते का म्हणलं. मला फक्त एवढं सांगा हो फक्त म्हणलं पा झाकली मूळ 1.25 लाखाची ठेवा. काहून का इलेक्शन मध्ये म्हणलं आपल्याला दोघा कोणी पैसा उपटणं आहे, मस्त म्हणलं पा पैसा उपटाचा आणि शांत राहायचा आपण. अरे वा कायची मीटिंग होय. बोल वासुदेव कुठं आलता बाबा इकडं? काय गावात नाही फिरूच राहायला वाटते, गेला नाही का वावरात नाही? हा काल पोट भरलं नाही वाटते जेवण करून? हा चांगलं पोट भरलं असेल ना जेवण करून? कायचा कारण घ्या माई म्हणलं बा पहिले बा इच्छा होती मला माली पार्टीत जायची, पण ते काय म्हणलं कुठून दुर्बुद्धी सुचली नाही बा पार्टीत निघालो म्हणलं. ते आता कसं आहे 2 महिना खाला पडला होता, असं वाटलं चला बा म्हणजे 2 घास मला शिल्लक जाते पोटात घरी आणल्यापेक्षा. काऊन का घरी आणलं तर म्हणलं बायको करते किरकिर, आता बायको म्हणजे पुसात खाऊ देत नाही ना. असं वाटलं बा काल खाले पेटन बा त्या भांडणानं म्हणलं बा तोंडातला हार काढला राजा, हार काढला म्हणलं तोंडातला काय करतं. हा याच्यानंतर म्हणलं बा कोणाच पार्टीला जात नाही ना, काही कामच नाही ना. हा हे बबन्या आणि म्हणलं हे आपला उत्तमराव यायच्या भांडत म्हणलं काही पेटन काही सांगते नाही रे बा, काही भरोसा नाही म्हणलं यायचा. काही लाजा नाही राजा यायच्यात नाही. ते कसं आहे आता चला बा आपण म्हणजे चालून घेतो आपण, नाही दे बा यायचं म्हणलं कोण ऐकते का? कोण ऐकतं मला सांग बरं तू. हा कोणीच नाही ऐकत नाही यायचं. बरं काय कुठं चालले होते म्हणलं तुम्ही? आपलं काही मीटिंग चालू आहे का तुमची? हा सांगा ना मला बी काय तर म्हणजे कोणता प्लॅन गिन त्यांनी बनवला? कायचा प्लॅन आहे का? आता म्हणलं वावरात चाललो आम्ही. हो काही पिलन काही नाही म्हणलं. आता काय हो कालच्या म्हणलं हे सर्वांचे म्हणलं डिस्प्यूट झालेत ना. बरं चाल कुठं चालला होता तू? चाल निघतो म्हणलं आम्ही. चला मी निघतो, मीच काय थांबाले आलो का? चला वावरात जायला लागते म्हणलं मला. उत्तमराव हो उत्तमराव, अरे घरी आहे का म्हणलं? कुठे गेले? उठलेच नाही वाटते आणखी. अरे वा का माणूस आहे का? कोण होय राजा? हा अरे हो उत्तमराव, अरे चला ना भाई रे. अरे काय राजा या म्हणलं. झोपूनच आहे वाटते माणूस, रातची उतरली नसेल ना. हा म्हणजे काल 4-5 पॅक झाले होते ना, पुरा अख्खा क्वार्टर दाबला ना माणसानं, मग जास्त तर होणारच आहे. आता म्हणजे 8 वाजले म्हणलं तरी माणूस राजा आणखी म्हणलं उठाचा आहे म्हणजे 100% माणूस झोपूनच आहे. मग रातच्या दारूनच होय ते आपले उत्तमराव. हो उत्तमराव, अरे वहिनी आहे का नाही म्हणलं घरी तुम्ही? याचा मुर्दा बसवला याचा कोण आहे? आपलं हे बाबा आपलं मारुती भाऊजी आहे का?
हा आपलं हे म्हणलं झोपूनच आहेत ना. रात्री म्हणलं कुठं गेलते आणि काय गेलते बापा, दूध आलते म्हणलं पिऊन. कोणा म्हणलं यायला दारू पाजली तर डंग म्हणलं त्याचा मळा जाव आहे पा, मजाक नाही हा. लोकाला म्हणलं दारू पाजाल तर भल्ले हावरे आहे तो हा. स्वतःच्या पैशाने म्हणलं दारू पाजते माय हा. कामला राम म्हणलं काही काम होतं का दारू पाजायचं हा. सुद्धा माणूस म्हणलं बायकून टाकला ना. अहो बापा म्हणजे त्याने दारू सोडले होते माय भाऊजी. कोणा पाजले काय पाजले बापा, चिले पडून मळण म्हणलं ते. अरेच्या मायची खटखट, वहिनी सराप नका देऊ. आम्ही तिघच जण होणार ते दारू पाजणारे. काल दारू पेलतं म्हणता का? हो का, कुठे गेलते म्हणलं काल संध्याकाळी म्हणलं, काही सांगितलं नाही का ना? बरं द्या ना आवाज, द्या ना ते पाठवा बरं. बाहेर पाठवा ना, जरा काम आहे म्हणलं, जरा असं मला त्यासोबत बोलायचं होतं. जरा आवाज देता का बाहेर? घ्या आले तर बोला म्हणलं तुम्ही, जातो मी. अबे का भाई बेले का एवढं सकाळी सकाळी म्हणले का तुम्ही खायला आले? अबे रात्री म्हणले का मला बायकोनं कधी झापलं मायाची खटखट. दारू पाजणारा कोण होते माणूसच दाखव म्हणे मला. हो त्याचा नाही म्हणे मुर्दा पाडला तर मला म्हणे. हो आणि तुम्ही का सकाळीच म्हणलं इथं आले हा. तुमची का हिंमतले माना लागेल बा. काय हो म्हणजे काय काम होतं इतक्या सकाळी म्हणलं इकडे याचं काही काम नव्हतं ना. मी काय म्हणतो की विशेष काम आहे का? विशेष काम असं ना सांगा नाही तेव्हा जा ना, घराकडे जा म्हणलं. अरे काही नाही उत्तमराव, जरा म्हणलं कालचा विषय बोलायचा होता. त्या बबण्याची म्हणलं जमली नाही बरं. हो त्याला सोडता ना का? हो तुम्ही म्हणजे दारूतनी बोलता म्हणलं सुज्ञीतनी भुलून जाता. हो त्याला म्हणलं भुलाचं नाही आपल्याला. हो त्याचा म्हणजे गेम करायचा आहे म्हणजेच करायचा आहे, ध्यानात ठेवजा. आता समोर चालून म्हणलं इलेक्शन आहे. हा निकाल लोकांना म्हणलं आधीच भेटून घ्या, नाही तर हे पा ते म्हणलं लोकांना त्याच्याकडून करून घ्या म्हणलं. ते पा मग आपलं ते काय म्हणते ते हातावर हात देऊन म्हणलं आपल्याला असंच बसा लागल. हे इलेक्शन म्हणलं हे पा हात तर चाललं जाईल बरं. हा ध्यानात ठेवजा. मारती तू टेन्शन नको घेऊ. मी म्हणलं बाबू रातचा जरी पिऊन होतो ना तरी म्हणलं नाही पण निकालाच विचार करून ठेवलेला आहे ना. एवढा विचार केला म्हणलं ना फिक्स मध्ये की तू सांगतो ना या बबण्याचा गेम नाही बसवला तर मला म्हणणं तू हा. आपल्याला का त्याची हिंमतच कशी झाली म्हणतो मला असं म्हणायची हा. भोसूड झाले का? आणि हे जे म्हणलं आता जे मोठा कार्यक्रम आहे आपल्या गावातनी ते म्हणलं आपल्या गावातनी यंत फक्त म्हणलं गौतमी पाटीलच हो. गावात म्हणलं कीर्तन होणारच नाही हे ध्यानात ठेवलं म्हणलं तू हा. आणि हे शब्द आहे म्हणलं तुले उत्तमरावचा हा. अब हे का उत्तमरावला का हलक्यात घेते का? हलक्यात घेते का म्हणलं? हे याला दाखवून देतो ना उत्तमरावची काय पावर आहे हे म्हणलं बबण्यात दाखवून देतो ना मी. उत्तमराव नीला बोलल्या नाही होत. जरा म्हणलं पैसा खर्च करायला लागते ना. आता म्हणलं का हर गोष्ट का फुकट होणार आहे का? फुकट म्हणलं होणार आहे का? जरा असं म्हणलं पैसा असला तर म्हणलं तुम्ही खर्च करसान तर म्हणलं तुमचे काम होईल हा. नाही तर म्हणलं तुमचे काम होणार आहे का हा? अशानं म्हणलं काम होतच नाही. हो पैसा खर्च केल्याशिवाय म्हणलं हे पा काम होणेच नाही हा. हे ध्यानात ठेवला म्हणलं. पक्या तू पैशाचा लोडच नको घेऊ म्हणलं. आता फक्त पाय तू उत्तमराव काय करते ते. नाही हो सरपंच, पण राजा उत्तमरावले शोभलं नाही म्हणलं हा. अरे बबने राजा त्याला काहीच नाही बोलला. हो मा समोरचा विषय होईल ना राजा हा. एवढा म्हणलं त्याला बोलला राजा हे उत्तम हा. म्हणजे दादागिरीच करते ना याचं म्हणलं हे दादागिरी नाही का? तुम्ही सांगा बरं खरंच हा. अरे बा एवढ्या गरीब माणसाला जर बोलतो म्हणलं तर मग राजा आपल्या सायकल तर मग खाऊन टाकायचं आहे, खाऊन टाकायचं आहे ना. नाही तशी उत्तमची पाहिली आलीच म्हणा भरत. हो म्हणजे जरा जास्त दादागिऱ्या करू लागला ते. त्याला वाटतं झाला मी हाव तर कोणीच नाही. अबे एक दोन पंचवार्षिक समजा सरपंच राहत मग काय एवढं हे करत असते का? अति करत असते का म्हणलं. अरे माय म्हणणं काय बा कोणावर समजा अन्याय नाही केला पाहिजे. तरी तर काल म्हणलं मस्त गरम झालतच म्हणलं मला. मजा आग नाही हे पहा. मी का तपलो असतो ना एकाला म्हणलं पहा असं फोगानं मारलं असतं ना. पण असं वाटतं बा जाऊ द्या हा जाऊ द्या. आता हे का मला बोलते का? माझ्यासमोर म्हणलं कोणतरी बोलतं का त्यातलं? तो बाबा लहान मारलं असतं तुम्ही. अरे हिम्मतराव बरं झालं म्हणलं तुम्ही काल बोलले नाही. हो नाही तर उत्तम म्हणलं पहिला गळपा तुम्हालाच मारत होता. हो ना. अरे आपल्या वयाच्या मनानं गोष्टी करत जा तुम्ही. जेव्हानेच जे म्हणलं तुम्ही आता रगिली केली ते रगिली म्हणलं तुमची आता चालणार आहे का? आता चालणार आहे का म्हणलं? वासुदेवचं बरोबर आहे म्हणलं हिम्मतराव. या राजकारणात तुम्ही पडू नका बरं. हो ते दोघे म्हणलं हे पा कामी नाही बरं. डोकशे नाही तेल ते कुकडे काही म्हणलं काय करतील काही सांगता नाही येत. आपण म्हणलं म्हातारा माणूस आपण आपल्या पायरीनच राहायचं. मस्त आहे बा आपलं 2 टाइमचे म्हणलं भाकर खायची आणि मस्त सुखात राहायचं. हो यातनी फळाचं म्हणलं तुम्हाला काही काम नाही बरं. नाही आपण कायले पडतो म्हणा. ते समजा आता म्हणजे कोण वाद करणार आहे आता का म्हणलं का आपल्याकडून का वाद होतो का? आणि तसं म्हणलं आपलं आता भेवत लागते भांडणाचं. आता म्हणलं होणे जाणे काही नाही. समजा आपण कायले समजा आता शिल्लकचा मुजरा करतो आहे का नाही. हो म्हणजे समजा आपण म्हणजे न्याय निवाडा करायला लागते. समजा आता म्हणजे वयाच्या मानानंतर म्हणलं मला बोलाच लागेल ना. हो दोघातून म्हणलं एकाले म्हणा किंवा दोघाले म्हणा समजावून तर सांगाच लागेल का नाही. राम राम हो सरपंच. काय बापा काल तर भल्ली मजा केली म्हणते. बम हाणलं म्हणते मटण तुम्ही हा. मजा आहे बा तुमचे मस्त. आता धडाल मस्त पार्ट्या चालू आहेत. टेन्शन नाही तुम्हाला. हा चांगला आहे ना बा. सरपंच माणूस आहे तुम्हाला थोडी समजा कोणी सोडणार आहे. अरे खायचं मटण आणि खायचं काय राजा मधू हे का लोक आहेत का? हे ढोरं आहेत भोसूरचे ढोरं. अब याच्यापेक्षा आहे पा मजाक नाही खरंच ढोरं पुरलेत बा. त्याला तरी म्हणलं हे पा जराशी अक्कल असते कुठं भांडण करायचं काय करायचं हे म्हणलं त्याला समजते. येईल राजा काही समजत नाही ना. काही समजत नाही. नीरा झोळाच्या लायकीचे आहेत. बरं नाही रे मधू म्हणलं तू काऊन नव्हता आला? अरे बस बाबा तुम्हालाच दिला म्हणलं ते पार्ट्या. अरे काल काय झालं माहित आहे का? ते आपला हे नाही का गणेशराव आणि आपला समजा हेरांची द्या. आता त्याच्या म्हणलं दोघाच्या वावराच्या मंदात म्हणलं कॅनोल आहे. आता कॅनोलनं म्हणलं मी आजचे ढोरं चालतो का? आजचेच चालतो का म्हणलं. अरे बाबा ते आपलं रणजितच्या वावरात म्हणलं ढोर गेलंही नाही तुला आला का टोटो करत. कोण होय रे कोण होय रे ढोरं कोणाचे हे होईन कापतो चिरतो म्हणलं बापा.
हा लहान नाही झाली म्हणलं तुला मागून येऊन लेका म्हणलं तू शायना होऊ लागला का म्हणलं तुले दाखवा लागते का म्हणलं बाबू. कोण हे आपलं रणजित हासन ना. अबे त्याचा म्हणलं त्याला वाटते की कॅनॉल मायाच होय का. हा त्याला म्हणलं सरकारी काम कायले म्हणते हे त्याला माहीतच नाही ना. त्याला काय एकदा तरी म्हणलं मला समजून सांगायला लागते ना. तू सांग राजा आता म्हणलं आमचा वावर त्याच्या वावराच्या म्हणलं थोडंसं समोर आहे. अबे कॅनॉलचं पाणी अडवते ते म्हणजे लहान नाही झाली का त्याची. हा आणि त्याला म्हटलं तर म्हणते बाबा तो वावर कुठं आहे तिकडे जाऊन बोल म्हणजे सांग काय करतं. अबे कॅनॉलला काय ते सरकारचं होय ना. हिला काही काम आहे का एक दिवस म्हणलं हे बा 100% मला आता मार खाणार आहे ते. पण आपलं हे नाही रे वासिदो काल म्हणले का हे उत्तमराव म्हणलं बा मुद्दामच केलं म्हणलं बा तू काही म्हण बा. हो म्हणजे हे बरोबर नाही ना असं. अरे बा गावात राहा लागते म्हणलं तोंड पडते ना राजा. हे म्हणलं हे बा असं म्हणलं कसं भाव मला सांग बरं तू. हा गावात जर म्हणलं म्हणजे एवढी जर दुश्मनी करतो म्हणलं तर म्हणलं गावात नाही राव कसं. हा मला काही समजत नाही बा. किती रे तसं नाही म्हणलं ते गेम तो आल्या लक्षात नाही आला नाही आणखीन. हो अबे पडदा मागचा विलन म्हणलं हे पा दुसराच आहे. उत्तमरावचा फक्त म्हणलं हे खांदा वापरून लागले तर. हो तो येऊ लागला का लक्षात नाही म्हणले तर हे पा तिघा जणांवर डाऊट आहे म्हणलं. एक आपला पक्या रंग्या आणि मारत्या काहून का म्हणलं आता वावरात येता त्याला तिथं भेटलं ना मी चौकात नाही. हो त्याच्या 100% म्हणतो काही ना काहीतरी गोष्टी चालू होत्या. ते आणखी आग लावते म्हणलं ते पाहिजे तू. हो त्याचाच काळ असताना सांग ते त्याला म्हणजे करमत केल्याशिवाय गमतच नाही ना. आपण मी तर म्हणते बा आपण हे मॅटरचं म्हणलं बाहेरच राहायला पाहिजे बा. भोका जाऊ दे जे होईल ते होईल. हो ज्याच्या कर्माचे फळं म्हणलं ते भोगते. आपल्याला काय करायला लागते का नाही काय म्हणता. हो नाही तर काय तर हे आपण आता म्हणजे त्याला भांडण केल्याशिवाय गमत नाही. त्याला म्हणलं धमकी घेऊ द्यायची. हो आपण शांतच राहतो रे बा. लक्ष्मण काल का पुऱ्या गावासमोर म्हणलं मला बेइज्जती केली त्या उत्तम ना. हा तुला का म्हणलं मला अडवा नव्हतं लागत ना. हा मी कालच म्हणलं त्याला मला हात दाखवून देत होतो ना. अबे त्याला समजलं तर असतं केलं का हे बबन काय चीज आहे तर. हा त्याला म्हणलं तेवढं समजायला पाहिजे होतं ना. भोसोड चाले हा म्हणलं का आता गमत नाही. आता म्हणलं मला जरासं नाही गमू लागला. जोपर्यंत म्हणलं मी बबनचा आपलं त्या उत्तमचा गेम करत नाही तोपर्यंत म्हणलं काही चेन पडत नाही म्हणलं. आता तसं नाही बबनराव एक ऐकून पाहिलं तर म्हणलं बा एकच नंबर काम झालं म्हणलं हे. काहून का म्हणलं तुम्ही पुऱ्या गावाच्या समोर त्याला बोलले नाही का नाही. हो निकाल गाव म्हणलं त्याला खराब म्हणून लागला ना. अरे बा त्याला कोण सुद्धा म्हणून लागला आता. हा काहून का म्हणलं ते पुऱ्या गावाला म्हणजे दिसलं ना तुम्हाला बोललेला आणि तुम्ही म्हणलं शांत राहिले. निकाल झाला म्हणून लागली की बा बबनची गलती नाही. हो आता हे कसं आहे इलेक्शनात म्हणलं आपल्याला याचा फायदा होऊ शकते ना. लक्ष्मण मामा काल जेव्हा मी त्याले उकळ खाले आवाज द्यायला गेलतो का नाही तेव्हा म्हणलं उत्तमराव लूट होता ना. एवढा लूट होता की बस काहीच काही बोलत जाय बा. मला म्हणे बबन मामा म्हणे मटण पाहिलं का म्हणे. हा मग म्हणलं बरं द्या खाऊ नका मग माय काय चुकलं काय. मला म्हणे आपलं हे आम्ही पैसे दिले आम्ही हे दिले म्हणे. अरे तू काय तू कोण म्हणे इच्छा. हा म्हणलं काय याला घेऊ का याला घेऊ का म्हणलं. अरे काल म्हणलं मी शांत राहिलं नाही बा. याच्या डोक्यात म्हणलं ना कालच गोटे घातले असते ना. तसं नाही जिप्रिया एकट्यानं म्हणलं हे पा कोणतंच काम करायचं नाही. माया कोणत्याच माणसाचं म्हणलं हे पा अंगाला धक्का लागतं का माने म्हणलं. हो मला सांग ना तू. अबे तुमच्या म्हणलं जेवढं संकट आहे तेवढं मी माझ्या अंगावर घेतो ना. हो मला काही नव्हत म्हणलं. हो अबे आता माया म्हणलं राहिलंच काय. मला म्हणलं आता तुमच्यासाठी करणं आहे ना तुमच्यासाठी ना. हो त्याच्यानं म्हणलं हे पा तुम्ही या बाकीच्या गोष्टीचं म्हणलं लोड घ्यायचं ना. हे म्हणलं मी निकाल थांबवून घेईन. हा समजलं का. रामराम बबनराव काय आत्ता उठले वाटते नाही. हो लेका मारते आता उठलो. ते काय लेका कायचं म्हणलं हे बा माय म्हणलं बा डोकं जाग्यावरच नाही ना. उत्तम राजा म्हणलं हे बा मला असं बोलायला नव्हतं पाहिजे बा. अब मी त्याला काहीच नाही बोललो ना. मी काहीतरी बोललो का त्याला. पण हे बा आता सोडत नाही म्हणलं त्याला. आता त्याला कसंच नाही सोडत ना. सोडायला पाहिजे नाही म्हणलं. तुमच्या जागी जर मी असतो ना मी आता हे बा म्हणलं काला सोडला असता ना. अरे मी म्हणतो तिथे का तुमचे माणसं का कमी होते का हा आम्ही नव्हतो का काय राजा आहे बा. तू म्हणलं ते तिथंच म्हणलं फुल अँड फायनल करायला पाहिजे होतं ना. त्याची म्हणलं लहान नाही झाली का म्हणजे 2 पंचवार्षिकला सरपंच नाही झाला तर मग काय उडण का आपल्यावर उडण का म्हणलं ते. पण माया म्हणाला बा हे बा बबनराव तुम्ही म्हणलं हे भुलाले नाही पाहिजे. त्याला या गोष्टीचं उत्तर म्हणलं हे बा तुम्ही द्यायलाच पाहिजे ना. काहून का म्हणलं हे जमलंच नाही बा. कोणालाच पटलं नाहीये. कोणाच्याच मनाचं म्हणलं झालं नाही ना. हा पुरं गाव म्हणलं त्याच्यावर थू करून राहिलं. हो बरं जाऊ द्या म्हणा झालं ते झालं. पण आता हे बा इलेक्शन मध्ये म्हणलं हे झालंय फायदा होणार आहे. हो आता म्हणलं काही हो त्याला उत्तम रावले म्हणलं सोडायचं नाही म्हणजे सोडायचंच नाही. हो त्याचा कसा कंठ जिरवाचा. हा हे जरा गेम खेळाच लागेल म्हणलं. हो म्हणजे तयारी केली असेल ना तुम्ही काही ना काहीतरी. पुरी रात म्हणलं त्यातच गेली नाही. झोपलोच नाही मी का. हा आता इज्जतदार माणसं आहो ना आपण. आपली जर म्हणलं समजा 4 चौकात जर इज्जत गेलं तर आपल्याला गमते का म्हणलं. त्याच्यावर म्हणजे माय डोकं काही काम नाही करू राहिलं. हो आता त्याला म्हणलं जोपर्यंत उत्तम रावले सोडपा देत नाही तोपर्यंत काही का शांतता म्हणलं माझ्या मनात नाही पडत नाही म्हणलं का रंग्या काय करावं. फक्त हे बा तुमच्यासारख्या सच्च्या मैत्रची साथ पाहिजे का. हो हा बाकी हे काय असे उत्तम रावले ना मग किती बी येईल तर बात कापतो बे. जाऊ द्या झालं ते झालं. जे म्हणलं आपल्याला करायचं आहे ते तर आपण करतोच. चला जाऊ द्या मोडा बरं मीटिंग मोडा बरं आता. हो म्हणजे डोक्यातून जरा असं म्हणलं आता 2 दिवस जरा रेस्ट करतो मग त्याला दाखवतो ना. हो चालते ना चला येतो मग आम्ही. बरं ठीक आहे या काही लागलं तर सांगा बरं. हो आणि समजा राहायला विषय म्हणलं पार्टीचा हे बा सर्वांची म्हणलं माफी मागतो मी. काहून का समजा माझं म्हणलं सर्वांच्या तोंडातला म्हणजे आर काढला गेला का नाही आहे ना. तर आपलं पार्टीचं म्हणलं पाहू जरा 2 दिवसानं आपण आपलेच करू म्हणा.
बर 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 ठीक आहे ना, तुम्ही म्हणसान तसं आम्ही तुमच्या समोर जातो का. चला ठीक आहे, निघू मग आम्ही. चला येतो मग. हा हो हो हो, या 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 या.